सर्व वारकरी भक्तांना माझा सर्वप्रथम नमस्कार. महाभरती अकॅडमी चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. प्रश्न पहिला, पंढरपूर शहर कोणत्या जिल्ह्यात आहे? याचे पर्याय आहेत सोलापूर, पुणे, नाशिक, कोल्हापूर. सर्वांनी आपापले उत्तर कमेंटमध्ये सांगा. या प्रश्नाचे उत्तर आहे सोलापूर. पंढरपूर शहर सोलापूर जिल्ह्यात आहे. पंढरपूर हे विठ्ठल रुक्मिणीचे प्रसिद्ध क्षेत्र आहे. ते भीमा नदीच्या म्हणजेच चंद्रभागेच्या काठी वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 2, पंढरपूर जवळ वाहणाऱ्या नदीला काय म्हणतात? दिलेले पर्याय तापी, चंद्रभागा, गोदावरी, कृष्णा. आता याचे आपण उत्तर पाहूया. याचे योग्य उत्तर आहे पर्याय ब, चंद्रभागा. पंढरपूर जवळ वाहणाऱ्या नदीला चंद्रभागा म्हणतात. पुढचा प्रश्न, विठ्ठलाचे दुसरे प्रचलित नाव कोणते? दिलेले पर्याय आहेत हनुमान, शंकर, पांडुरंग, गणपती. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क, पांडुरंग. विठ्ठलाचे दुसरे प्रचलित नाव म्हणजे पांडुरंग. प्रश्न चौथा, भक्त पुंडलिकामुळे विठ्ठल कशावर उभा आहे असे मानले जाते? याचे पर्याय आहेत कमळावर, सिंहासनावर, चौरंगावर, विटेवर. याचे उत्तर तर सर्वांनाच माहीत असेल. या प्रश्नाचे उत्तर आहे विटेवर. पुंडलिक आईवडिलांची सेवा करत असल्याने त्याने विठ्ठलाला थांबण्यासाठी वीट फेकली. तेव्हापासून विठ्ठल विटेवर उभा आहे अशी कथा आहे. प्रश्न 5, संत ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी कोठे घेतली? दिलेले पर्याय आळंदी, पैठण, देहू, सासवड. चला तर मग याचे उत्तर सर्वांनी कमेंट करा. या प्रश्नाचे उत्तर आहे आळंदी. संत ज्ञानेश्वरांनी आळंदी येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरात संजीवन समाधी घेतली. प्रश्न क्रमांक 6, संत ज्ञानेश्वरांनी कोणत्या वयात समाधी घेतली? याचे पर्याय 30 वर्ष, 21 वर्ष, 18 वर्ष, 25 वर्ष. या प्रश्नाचे उत्तर आहे 21 वर्ष. संत ज्ञानेश्वर वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी कार्तिक वद त्रयोदशीला आळंदीत समाधीस्थ झाले. प्रश्न क्रमांक 7, आळंदी व देहू या दोन्ही स्थानांजवळून कोणती नदी वाहते? याचे पर्याय आहेत चंद्रभागा, कृष्णा, इंद्रायणी, गोदावरी. चला तर मग याचे उत्तर आपण पाहूया. या प्रश्नाचे उत्तर आहे इंद्रायणी. आळंदी व देहू ही दोन्ही तीर्थक्षेत्रे इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेली आहेत. प्रश्न क्रमांक 8, ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोठे लिहिला गेला असे मानले जाते? पर्याय आहेत पैठण, आळंदी, देहू, नेवासे. या प्रश्नाचे उत्तर आहे नेवासे. संत ज्ञानेश्वरांनी नेवासे येथे एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरीची रचना केली असे मानले जाते. प्रश्न क्रमांक 9, ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोणत्या मूळ ग्रंथावरील मराठी टीका आहे? याचे पर्याय आहेत भगवद्गीता, भागवत पुराण, रामायण, वेद. या प्रश्नाचे उत्तर आहे भगवद्गीता. ज्ञानेश्वरी ही संस्कृत भगवद्गीतेवरील ओवीबद्ध मराठी टीका आहे. पुढचा प्रश्न, ज्ञानेश्वरीची रचना कोणत्या छंदात केली आहे? याचे पर्याय आहेत दिंडी, ओवी, अभंग, आर्या. याचे उत्तर आपण पाहूया. याचे उत्तर आहे ओवी. ज्ञानेश्वरी ही मराठी ओवी या पद्य प्रकारात रचलेली आहे. आतापर्यंत तुमची किती स्कोअर झाला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढचा प्रश्न, संत ज्ञानेश्वरांचे गुरु कोण होते? याचे पर्याय आहेत
एकनाथ, रामदास, निवृत्तीनाथ, नामदेव. या प्रश्नाचे उत्तर आहे निवृत्तीनाथ. निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू व गुरु होते. त्यांच्याच आज्ञेने ज्ञानेश्वरांनी गीतेवर मराठीत भाष्य लिहिले. प्रश्न क्रमांक 12. संत निवृत्तीनाथांनी समाधी कोठे घेतली? याचे पर्याय आहेत आळंदी, सासवड, पैठण, त्र्यंबकेश्वर. दिलेल्या प्रश्नाचे उत्तर आहे त्र्यंबकेश्वर. निवृत्तीनाथांनी वयाच्या 24व्या वर्षी त्र्यंबकेश्वर येथे संजीवन समाधी घेतली. प्रश्न क्रमांक 23. संत सोपानदेवांनी समाधी कोणत्या नदीकाठी घेतली? पर्याय आहेत कऱ्हा, इंद्रायणी, गोदावरी आणि भीमा. उत्तर आहे कऱ्हा. सोपानदेवांनी सासवड येथे कऱ्हा नदीच्या तीरावर ज्ञानेश्वरांच्या समाधीनंतर बरोबर 1 महिन्याने समाधी घेतली. प्रश्न 14. ताटी उघडा ज्ञानेश्वरा हे प्रसिद्ध अभंग कोणी रचले? दिलेले पर्याय आहेत सोयराबाई, मुक्ताबाई, जनाबाई, चोखामेळा. या प्रश्नाचे उत्तर आहे मुक्ताबाई. ज्ञानेश्वर रुसून बंद दाराआड बसले असता त्यांना बाहेर येण्याची विनवणी करणारे ताटीचे अभंग मुक्ताबाईंनी रचले. प्रश्न 15. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव व मुक्ताबाई या 4 भावंडात थोरले कोण? याचे पर्याय सोपानदेव, मुक्ताबाई, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर. याचे उत्तर आहे निवृत्तीनाथ. निवृत्तीनाथ हे 4 भावंडात सर्वात ज्येष्ठ असून त्यांनीच उर्वरित तिघांचा सांभाळ केला. पुढील प्रश्न. संत नामदेवांचा मूळ व्यवसाय कोणता होता? याचे पर्याय कुंभार, सुतार, लोहार, शिंपी. या प्रश्नाचे किती जणांचे उत्तर आले ते चेक करून पहा. याचे उत्तर आहे शिंपी. संत नामदेव हे मूळचे शिंपी समाजातील होते. प्रश्न 17. संत नामदेवांचे अभंग कोणत्या धार्मिक ग्रंथात समाविष्ट आहेत? याचे पर्याय गुरु ग्रंथ साहिब, रामायण, भागवत पुराण आणि वेद. या प्रश्नाचे उत्तर आहे गुरु ग्रंथ साहिब. संत नामदेवांचे काही अभंग शीख धर्मग्रंथ गुरु ग्रंथ साहिब मध्ये समाविष्ट आहेत, कारण त्यांनी उत्तर भारतातही भ्रमण केले होते. जर या प्रश्नाचे उत्तर कोणाचे बरोबर आले असेल तर अतिउत्तम. प्रश्न 18. संत चोखामेळा यांची समाधी पंढरपूरला कोठे आहे? याचे पर्याय सासवडला, विठ्ठल मंदिराच्या महाद्वारासमोर, आळंदीत आणि देहूत. या प्रश्नाचे उत्तर आहे विठ्ठल मंदिराच्या महाद्वारासमोर. संत नामदेवांनी चोखोबांची अस्थी ओळखून पंढरपुरातील विठ्ठल मंदिराच्या महाद्वारासमोर त्यांची समाधी बांधली. प्रश्न 19. संत चोखामेळा हे कोणत्या समाजातील संत होते? याचे पर्याय शिंपी, कुणबी, महार, ब्राह्मण. या प्रश्नाचे उत्तर आहे महार. संत चोखामेळा हे महार समाजातील असून त्यांनी भक्तीतून सामाजिक समतेचा संदेश दिला. प्रश्न क्रमांक 20. संत चोखामेळा यांचा मृत्यू कशामुळे झाला? याचे पर्याय आजाराने, पाण्यात बुडून, अपघाताने, मंगळवेढ्यात भिंत कोसळून. या प्रश्नाचे उत्तर आहे मंगळवेढ्यात भिंत कोसळून. मंगळवेढा येथे गावकुसाचे बांधकाम चालू असताना भिंत कोसळून चोखामेळा यांचा मृत्यू झाला. इसवी सन 1338 मध्ये झाला. आतापर्यंत 20 पैकी 20 ज्यांचे बरोबर आले त्यांनी कमेंट नक्की करा. प्रश्न 21. संत चोखामेळा यांचे गुरु कोण होते? दिलेले पर्याय नामदेव,
ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम. या प्रश्नाचे उत्तर आहे नामदेव. संत नामदेव हे चोखामेळा यांचे गुरु होते. पुढचा प्रश्न, संत एकनाथांचे गुरु कोण होते? यासाठी दिलेले पर्याय आहेत रामदास, जनार्दन स्वामी, निवृत्तीनाथ, नामदेव. या प्रश्नाचे उत्तर आहे जनार्दन स्वामी. संत एकनाथांनी दौलताबाद येथील जनार्दन स्वामींकडून गुरु उपदेश घेतला. संत एकनाथांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत कोठे सिद्ध केली? याचे पर्याय आहेत देहू, सासवड, पैठण, आळंदी. या प्रश्नाचे उत्तर आहे पैठण. मूळ ज्ञानेश्वरीत झालेल्या पाठभेदांचे शुद्धीकरण करून एकनाथांनी पैठण येथे शुद्ध प्रत तयार केली. प्रश्न क्रमांक 24. एकनाथी भागवत हा ग्रंथ कोणी लिहिला? याचे पर्याय आहेत संत तुकाराम, संत नामदेव, समर्थ रामदास, संत एकनाथ. या प्रश्नाचे उत्तर आहे संत एकनाथ. भागवत पुराणाच्या 11व्या स्कंदावरील मराठी टीका एकनाथी भागवत संत एकनाथांनी लिहिली. प्रश्न क्रमांक 25. भावार्थ रामायण हा अपूर्ण ग्रंथ कोणी रचण्यास सुरुवात केली? याचे पर्याय आहेत संत एकनाथ, संत तुकाराम, संत नामदेव, समर्थ रामदास. या प्रश्नाचे उत्तर आहे संत एकनाथ. संत एकनाथांनी भावार्थ रामायणाची रचना सुरू केली, जी त्यांच्या हयातीत अपूर्ण राहिली. प्रश्न क्रमांक 26. संत तुकारामांचे मूळ गाव कोणते? याचे पर्याय आहेत सासवड, देहू, आळंदी, पैठण. या प्रश्नाचे उत्तर तर सर्वांना माहीतच असायला पाहिजे. नक्की कमेंट करा. दिलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे देहू. संत तुकाराम महाराजांचा जन्म व वास्तव्य इंद्रायणी नदीकाठच्या देहू या गावी होते. प्रश्न 27. संत तुकारामांचा वैकुंठ गमन दिन कोणत्या नावाने ओळखला जातो? याचे पर्याय आहेत रामनवमी, हनुमान जयंती, तुकाराम बीज, गुढीपाडवा. या प्रश्नाचे उत्तर आहे तुकाराम बीज. फाल्गुन वद्य द्वितीया या तिथीला तुकारामांचे सदेह वैकुंठ गमन झाले असे मानले जाते. तोच दिवस तुकाराम बीज म्हणून साजरा होतो. संत तुकारामांच्या अभंगाच्या संग्रहाला काय म्हणतात? याचे पर्याय आहेत ज्ञानेश्वरी, दासबोध, एकनाथी भागवत, तुकाराम गाथा. या प्रश्नाचे उत्तर आहे तुकाराम गाथा. संत तुकारामांच्या हजारो अभंगाच्या संकलनाला तुकाराम गाथा असे म्हणतात. संत तुकाराम एकांत चिंतनासाठी कोणत्या डोंगरावर जात असत? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय अ, भंडारा डोंगर. प्रश्न 30. पालखी सोहळ्याला संघटित व शिस्तबद्ध सार्वजनिक स्वरूप कोणी दिले? याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ब, हैबत बाबा आरफळकर. प्रश्न 31. ज्ञानोबा तुकाराम या भजनाची प्रथा कोणी सुरू केली? याचे उत्तर आहे पर्याय क, नारायण महाराज देहूकर. पुढील प्रश्न. एकत्रित म्हणजेच संयुक्त पालखी सोहळा अंदाजे कोणत्या वर्षापासून सुरू झाला असे मानले जाते? याचे योग्य उत्तर आहे पर्याय ड, इसवी सन 1685. प्रश्न 33. आषाढी एकादशी कोणत्या मराठी महिन्यात येते? याचे उत्तर आहे पर्याय अ, आषाढ. पुढील प्रश्न. कार्तिकी एकादशी कोणत्या मराठी महिन्यात येते? याचे उत्तर आहे पर्याय ब,
कार्तिक. वारकरी संप्रदायाचा मुख्य आधार ग्रंथ कोणता मानला जातो? दिलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क ज्ञानेश्वरी. प्रश्न 36. वारकरी संप्रदायाला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते? याचे उत्तर आहे पर्याय ड भागवत धर्म. दासबोध हा ग्रंथ कोणी लिहिला? याचे बरोबर उत्तर आहे पर्याय अ समर्थ रामदास. पुढील प्रश्न. वारकरी परंपरेत गळ्यात काय परिधान करतात? याचे उत्तर आहे पर्याय ब तुळशीची माळ. प्रश्न 39. वारीत समूहाने चालणाऱ्या भाविकांच्या संघटित गटाला काय म्हणतात? या प्रश्नाचे उत्तर तर सर्वांनाच माहीत असेल. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क दिंडी. प्रश्न 40. वारीत भजन कीर्तनासाठी वापरली जाणारी प्रमुख वाद्य कोणती? याचे योग्य उत्तर आहे पर्याय ड टाळ व मृदंग. प्रश्न 41. संत साहित्यातील भक्तिपर पद्यरचनेच्या प्रकाराला काय म्हणतात? याचे योग्य उत्तर असेल पर्याय अ अभंग. प्रश्न 42. हरिपाठ हा छोटा पण महत्त्वाचा ग्रंथ कोणी रचला? याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ब संत ज्ञानेश्वर. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात नामदेवांच्या नावाने ओळखली जाणारी जागा कोणती? याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क नामदेव पायरी. प्रश्न 44. वारकरी संप्रदायाचे मुख्य तत्वज्ञान कशावर आधारित आहे? याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ड भक्तिमार्ग व समता. पुढील प्रश्न. संत नामदेवांचे मूळ गाव कोणते? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय अ नरसी बामणी. हे हिंगोली जिल्ह्यामध्ये येते. संत मुक्ताबाई या कोणाच्या भगिनी होत्या? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ब संत ज्ञानेश्वर. प्रश्न 47. पंढरपूर वारीचे मुख्य श्रद्धास्थान कोणते मंदिर आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क विठ्ठल रुक्मिणी मंदिर. वारकरी संप्रदायात कीर्तनाद्वारे प्रबोधन करणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात? या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय ड कीर्तनकार. पुढील प्रश्न. वारकरी कीर्तन प्रवचनाच्या शेवटी कोणता जयघोष केला जातो? याचे उत्तर आहे पर्याय अ पुंडलिक वरदे हरिविठ्ठल. संत तुकारामांचे वैकुंठ गमन कोणत्या नदीकाठी झाले असे मानले जाते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ब इंद्रायणी.